ओम नमः सिद्धेभ्यः जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणं जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेणनिर्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सव्वदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांतीदेव विरचित बृहद्रव्य संग्रह या ग्रंथामध्ये आपण मोक्ष मार्ग निरूपणांतर्गत रत्नत्रयाची चर्चा करीत आहोत। रत्नत्रय म्हणजेच मोक्ष मार्ग, रत्नत्रय म्हणजेच खऱ्या सुखाचा प्रारंभ, रत्नत्रय म्हणजेच शुद्ध आत्म्याच्या शुद्ध परिणतीचं स्वरूप, रत्नत्रय म्हणजे अनादिकालीन दुःखरूप असणाऱ्या संसाराचा अंत, आणि रत्नत्रय म्हणजे बहिर्मुखाकडून हटून अंतर्मुख झालेली जीवाची परिणती। अशा प्रकारे असणारं हे रत्नत्रय खऱ्या अर्थानं अनमोल आहे, रत्नस्वरूप आहे। आणि म्हणून या रत्नत्रयाचा जो पहिला अंश सांगितला जातो, रत्नत्रयामध्ये प्रथम रत्न सांगितलं जातं सम्यक दर्शन, त्या सम्यक दर्शनाच्या लक्षणाची चर्चा आपण गाथा क्रमांक 41च्या आधारे केलेली आहे। सम्यक दर्शनाचं स्वरूप हे अनेक प्रकारे आचार्यांनी सांगितलेलं आहे। सम्यक दर्शनाच्या एकंदर स्वरूपाचा विस्तार देखील आणखी खूप मोठा आहे। सम्यक दर्शनाचं स्वरूप आपण पाहिलं, या सम्यक दर्शनासोबत उत्पन्न होणारे जे 8 अंग असतात, त्या 8 अंगांची चर्चा देखील खूप विशेष आहे। त्यासोबतच या 8 अंगांमध्ये प्रसिद्ध झालेले वेगवेगळे धर्मात्मा जीव, त्यांची देखील चर्चा खूप विशेष रीतीनं आहे। प्रथमानुयोगामध्ये या कथांचं महत्व खूप मोठ्या प्रमाणात सांगितलेलं आहे। त्यासोबतच एकूण 25 प्रकारचे दोष, त्या दोषांना टाळून कशा प्रकारे हे सम्यक दर्शन प्रकट होतं, याची देखील चर्चा जिनागमामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे। या सम्यक दर्शनामध्ये दोष कोणत्या कारणामुळे उत्पन्न होतात, त्या दोषांची देखील चर्चा केलेली आहे। परंतु त्या सर्व विस्ताराला थोडासा विराम देऊन आपण काय करतो आहोत, आता पुढील गाथेकडे वळतो आहोत। काल आपण सम्यक दर्शनासंबंधी आत्म्याची अनुभूती आणि आत्मानुभव यामधला थोडासा काय केला होता, फरक लक्षात घेतला होता। आवाज येतोय व्यवस्थित? आवाज येतोय पहा, ठीक आहे। काही लोकांना येतो आहे, मी देखील आवाज थोडा मोठ्याने बोलतो, बघूया लक्षात येतं का। तर आता या सम्यक दर्शनाच्या चर्चेनंतर आपण गाथा क्रमांक 42च्या आधारे सम्यक ज्ञानाच्या चर्चेला प्रारंभ करूया। सम्यक ज्ञानाचं लक्षण काय आहे, सम्यक ज्ञान काय आहे, सम्यक ज्ञानाचं स्वरूप काय आहे, याचं वर्णन करणारी 42 क्रमांकाची गाथा आचार्य भगवान लिहितात, त्याची चर्चा करूया। पहिल्यांदा गाथा पाठ म्हणूया। संशय विमोह विभ्रम, संशय विमोह विभ्रम, विवज्जियम् अपपरसरुवस्य, विवज्जियम् अपपरसरुवस्य, गहनं सम्मन्नाणं, गहनं सम्मन्नाणं, सायारमणेयभेयञ्च, सायारमणेयभेयञ्च। पुन्हा एकदा म्हणूया गाथापाठ।
संशय विमोह विभ्रम संशय विमोह विभ्रम विवज्जियम् अपपरसरुवस्य विवज्जियम् अपपरसरुवस्य गहनं सम्मन्नाणम् सायारमणेयभेयञ्च आत्मपरस्वरूप संशय विमोह विभ्रमरहित जाणावे सम्यग् ज्ञान साकारनि अनेक भेद सहित अतिशय सुंदर अशी गाथा यामध्ये सम्यक ज्ञानाचं स्वरूप आचार्य सांगतात. यामध्ये पहिल्यांदा आपण शब्दार्थ जाणून घेऊया. संशय विमोह विभ्रम विवज्जियम काय म्हणतात बघा. संशय म्हणजे संशय. संशय म्हणजे संशय. संशय म्हणजे संशय. विमोह याचा अर्थ विमोह म्हणजेच विपर्यय आणि विभ्रम म्हणजे विभ्रम याचा अर्थ अनध्यवसाय. पुढे आपण त्यांचं स्वरूप पाहणारच आहोत. तर संशय म्हणजे संशय, विमोह म्हणजे विमोह विपर्यय आणि विभ्रम म्हणजे विभ्रम याचा अर्थ अनध्यवसाय. विवज्जियम म्हणजे विवर्जितम यांनी रहित. विवज्जियमचा अर्थ होतो रहित विवर्जित. अपपरसरुवस्य काय अर्थ होईल याचा. अप म्हणजे आपले, पर म्हणजे पर दुसऱ्याचे, सरुवस्य म्हणजे स्वरूपस्य आपले आणि दुसऱ्याचे, सरुवस्य म्हणजे स्वरूपाचे, आपल्या स्वरूपाचे आणि दुसऱ्या स्वरूपाचे, दुसऱ्या द्रव्याच्या स्वरूपाचे. गहणम म्हणजे ग्रहण करणे, ग्रहण. सम्मन्नाणम म्हणजे सम्यक ज्ञान. सायारम म्हणजे साकार आणि अनेय भेयंच म्हणजे अनेक भेद रूप आहे. शब्दार्थ पाहिला आपण. संशय म्हणजे संशय, विमोह म्हणजे विपर्यय, विभ्रम म्हणजे अनध्यवसाय, विवज्जियम म्हणजे रहित, अपपर स्व आणि पर, सरुवस्य म्हणजे स्वरूपाचे, गहणम म्हणजे ग्रहण करणे, सम्मन्नाणम म्हणजे सम्यक ज्ञान, सायारम म्हणजे साकार आणि अनेय भेयंच म्हणजे अनेक प्रकारचे. पाहूया आता याचा अन्वयार्थ काय होतो. संशय विमोह म्हणजे विपर्यय आणि विभ्रम म्हणजे अनध्यवसाय हे ज्ञानामध्ये असणारे दोष आहेत बरं का. ज्ञानामध्ये येणारे 3 प्रकारचे दोष आहेत. संशय, विपर्यय आणि अनध्यवसाय. यांनाच येथे संशय, विमोह आणि विभ्रम असे शब्द वापरलेले आहेत आणि त्यांना समानार्थी शब्द आहेत संशय, विपर्यय आणि अनध्यवसाय. हे थोडेसे प्रसिद्ध शब्द आहेत. तर संशय, विमोह आणि विभ्रम यांनी रहित असणारे. गाथेचा विषय काय आहे सांगा बघूया. गाथेमध्ये काय सांगताहेत. सम्यक ज्ञानाचं स्वरूप सांगतात. सम्यक ज्ञान कसं असतं ते सांगतात. मग सम्यक ज्ञानाचं स्वरूप सांगत असताना त्या सम्यक ज्ञानामध्ये संशय असून चालेल का, विमोह असून चालेल का, विभ्रम असून चालेल का, नाही चालणार. तर संशय, विमोह आणि विभ्रम यांनी विवर्जित म्हणजे यांनी रहित असणारे आणि अपपरसरुवस्य म्हणजे आपल्या आणि परद्रव्याच्या स्वरूपाचे ग्रहण करणारे सम्मन्नाणम सम्यक ज्ञान असते. सम्यक ज्ञानाची पहिली विशेषता सांगितली की ते सम्यक ज्ञान संशय, विमोह आणि विभ्रम यांनी रहित असते. दुसरी महत्वाची गोष्ट सांगितली स्व आणि पर यांच्या स्वरूपाचं ग्रहण करणारे असते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट सांगतात सायारम म्हणजे ते सम्यक ज्ञान साकार असते. आणि चौथी गोष्ट सांगतात
की ते सम्यक ज्ञान अनेयभेयमच म्हणजे अनेक प्रकारचे असते. ठीक आहे शांतीनाथजी, किती गोष्टी सांगितल्या सम्यक ज्ञानासंबंधी? 4. अगदी बरोबर 4. पुन्हा एकदा सांगतो, एकदा हे समजलं ना तर पूर्ण गाथा आपल्या हातामध्ये येते, म्हणजे पकडीमध्ये येते. त्यामुळे हे 4 गोष्टी मी पुन्हा सांगतो. सम्यक ज्ञान, त्याचे विशेष येथे 4 प्रकारचे सांगतात. पहिलं सम्यक ज्ञान कसं आहे, तर पहिली गोष्ट संशय, विमोह आणि विभ्रम यांनी ते रहित आहे. हे ज्ञानातले दोष आहेत, त्या दोषांनी रहित आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, स्व आणि पर यांच्या स्वरूपाला जसंच्या तसं ग्रहण करणारं आहे. सम्यक ज्ञान कसं आहे आणखी? तिसरी गोष्ट साकार आहे. आणि चौथी महत्वाची गोष्ट अनेयभेयमच म्हणजे अनेक प्रकारचे आहे. बघा तुमच्यासमोर गाथा आलेली आहे, त्याचा जो पद्यानुवाद आहे तो बघा. आत्मपरस्वरूप म्हणजे आत्म आणि पर यांचं स्वरूप ग्रहण करणारं सम्यक ज्ञान आहे. संशय, विमोह, विभ्रम रहित, संशय, विमोह आणि विभ्रम यांनी ते रहित आहे. आणखी कसं आहे, जाणावे सम्यक ज्ञान म्हणजे असम्यक ज्ञान असं जाणावं. आणखी कसं आहे ते साकार, तिसरी विशेषता सांगितली होती साकार आणि अनेक भेद सहित. आणि चौथी विशेषता आहे अनेक भेदांनी सहित. चला अन्वयार्थ वाचा, काय लिहिलेला आहे. आत्मा आणि परपदार्थ यांच्या स्वरूपाचे म्हणजे स्वभावाचे ग्रहण करणारे. आणखी संशय, विमोह म्हणजे विपर्यय आणि विभ्रम म्हणजे अनध्यवसाय या 3 दोषांनी विवर्जित म्हणजे रहित. आणि तिसरं जाणणे ते सम्यक ज्ञान होय. साकार, ते साकार अर्थात अर्थविकल्पात्मक म्हणजे अर्थाचे निश्चयात्मक आहे. आणि अनेयभेयमच म्हणजे ते सम्यक ज्ञान अनेक प्रकारचे आहे. चला आता आपण या गाथेचा थोडासा विस्ताराने त्याची चर्चा करूया. पहिलं रत्न आपण पाहिलं सम्यक दर्शन, आणि आता पाहतो आहोत सम्यक ज्ञान. कसं आहे सम्यक ज्ञान, तर सम्यक ज्ञान काही अलौकिक चीज आहे, काहीतरी अद्भुत वस्तू आहे. कारण त्या सम्यक ज्ञानाद्वारे जीव मुक्तीला प्राप्त होतो. तो जीव स्वतःच्या अनंत गुणांमध्ये विशुद्धता प्राप्त करतो. तेच त्याचं सम्यक ज्ञान पुढे जाऊन केवळ ज्ञानाला प्राप्त करतो, केवळ ज्ञान स्वरूप होतं. आणि विश्वातील प्रत्येक वस्तूला, प्रत्येक वस्तूच्या प्रत्येक अवस्थेला तळ हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे ते सम्यक ज्ञान स्पष्ट जाणू लागतं. अशा त्या जीवाच्या सम्यक ज्ञानाचा काही अलौकिक महिमा आहे. तर त्या सम्यक ज्ञानाचं स्वरूप येथे 4 बिंदूंच्या माध्यमातून सांगतात. जर ते सम्यक ज्ञान आहे, सम्यक ज्ञान म्हणजे निर्दोष ज्ञान आहे, तर त्याच्यामध्ये दोष असून चालणार नाहीत. तर ते दोष कोणते असतात, ज्ञानामध्ये संभवू शकणारे दोष कोणते असतात, तर संशय, विपर्यय आणि अनध्यवसाय, त्यालाच म्हणतात संशय, विमोह आणि विभ्रम या 3 दोषांनी रहित. त्यासोबतच आणखी कसं आहे ते स्व आत्मा आणि आत्मा सोडून सर्व अनात्मा म्हणजे परपदार्थ यांचं स्वरूप ते ग्रहण करणारं, जाणणारं असं सम्यक ज्ञान आहे. तिसरी गोष्ट सांगतात ते साकार म्हणजे वस्तूचा निर्णय करणारं आहे. आणि चौथं सांगतात अनेकभेयम म्हणजे अनेक प्रकारचं आहे. पहा या ज्ञानाची महती सांगताना सर्वप्रथम आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट घेतली पाहिजे की ज्ञान हा जीवाचा असाधारण गुण आहे. ज्ञान हे जीवाचं लक्षण आहे. ज्ञानाद्वारेच जीव चैतन्याला प्राप्त करतो. एक वाक्य म्हणजे एवढं जोरदार आहे आता सांगितलेलं. संपूर्ण जिनशासनाचा अर्क असणारी ही वाक्य आहेत की जी मी आता आपल्याला सांगितली. ज्ञान हा जीवाचा असाधारण गुण आहे. ज्ञानामुळेच जीव चैतन्याला प्राप्त करतो. आणि या ज्ञानाद्वारेच किंवा हे ज्ञानच खऱ्या अर्थानं जीवाला सर्व परपदार्थांपासून वेगळं करतं, भिन्न करतं. अशी ही ज्ञानाची अलौकिक महती आहे. पाठशाळेमध्ये सुद्धा आम्ही शिकवतो ना लहान मुलांना भेदज्ञान किंवा जीव अजीवाचा पाठ शिकवतो. जीव अजीव कसे ओळखायचे शाळेमध्ये पण ते शिकवतात, पण फार स्थूलपणाने शिकवतात. शाळेमध्ये काय शिकवतात माहितीये पद्मनाभजी? शाळेमध्ये काय शिकवतात, लिव्हिंग थिंग्स
आणि नॉन लिव्हिंग थिंग्स, सजीव आणि निर्जीव अशा प्रकारे शिकवतात. मग तिथे सुद्धा ही चर्चा असते, हेच शिकवलं जातं, पण ती स्थूलपणाने खूप वरवर चर्चा होते. आणि पाठशाळेमध्ये जेव्हा आम्ही जीव अजीवाचा पाठ शिकवतो लहान लहान मुलांना, तर त्यावेळेला काही वस्तू सांगतो आणि त्या वस्तूंमध्ये कोणत्या जीव आहेत आणि कोणत्या अजीव आहेत ते ओळखा. आता हा खेळ आम्ही तुमच्या सोबत घेणार नाही बरं का, तुम्ही खूप मोठे आहात, प्रौढ आहात. पण ज्या वेळेला अशा वेगवेगळ्या वस्तूंचं वर्गीकरण केलं जातं, जीव कोणते आणि अजीव कोणते, तर त्यासाठी काय क्रायटेरिया लावला जातो, कसं ओळखायचं की सांगितलेली वस्तू जीव आहे की अजीव आहे, हे कसं ओळखलं जातं सांगा बघूया. तर त्यावेळेला जेव्हा सायन्समध्ये किंवा शाळेच्या लौकिक शिक्षणामध्ये सांगितलं जातं तेव्हा काय सांगतात माहितीये प्रदीप कुमारजी? त्यावेळेला सांगतात की जे श्वासोच्छ्वास करतात ते सजीव असतात आणि जे श्वासोच्छ्वास करीत नाहीत ते अजीव असतात. ज्यांची उंची वाढते, वजन वाढतं ते सजीव असतात. ज्यांची उंची वजन वाढत नाही ते निर्जीव असतात. बोला, जे पुनरुत्पादन करतात म्हणजे जे प्रजा उत्पन्न करतात ते सजीव असतात. जे पुनरुत्पादन करीत नाहीत ते अजीव असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या क्रायटेरिया शाळांमध्ये शिकवलं जातं. आणि ठीक आहे, एका दृष्टीनं बरोबर आहे, पण फार स्थूल आहे हे. बोला, जीव आणि अजीव ओळखण्याचा फंडा काय आहे? जीव आणि अजीवाला ओळखण्याचं सूत्र काय आहे? तुम्हाला काय वाटतं? अरे बालबोधच्या पहिल्या भागामध्ये, बालबोध सारख्या अत्यंत छोट्या मुलांना लिहिल्या गेलेल्या ग्रंथामध्ये सुद्धा इतकं महान मर्म भरलेलं आहे. तिथे सांगतात जो ज्ञान दर्शनाने युक्त आहे तो जीव आहे आणि जो ज्ञान दर्शनाने रहित आहे तो अजीव आहे. बोला, म्हणजे जीव आणि अजीवामध्ये भेद करण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका जर कोण बजावत असतील तर हे ज्ञान आणि दर्शन नावाचे गुण आहेत. बोला, ज्ञान काय काम करतं? ज्ञानाचं कार्य काय आहे? तर ज्ञानाचं कार्य आहे जाणणं. ज्ञान नावाच्या गुणाचं काम आहे जाणणं. याच्यापूर्वी कोणता गुण शिकलो होतो आपण? श्रद्धा, सम्यक दर्शन. तर त्या दर्शन किंवा श्रद्धा नावाच्या गुणाचं कार्य काय होतं? आठवतंय कोणाला? श्रद्धा नावाच्या गुणाचं कार्य काय होतं? जाणणं हे कार्य होतं का? नाही. तर त्याचं कार्य होतं मानणं, विश्वास ठेवणं, धारणा करणं, अभिप्राय ठेवणं. हे श्रद्धा गुणाचं कार्य होतं. ज्ञान गुणाचं कार्य आहे जाणण्याचं कार्य. तर हा ज्ञान गुण जाणण्याचं कार्य करतो आणि या ज्ञान गुणाद्वारेच विश्वातल्या अनंत परपदार्थांपासून आपला जीव द्रव्य, आपला हा आत्मा भिन्न केला जातो. आणि म्हणून ज्ञान हे जीवाला ओळखण्याचं खरोखर फार महत्वाचं असं लक्षण आहे. लक्षण कशाला म्हणतात माहितीये? लक्षण कशाला म्हणतात? अनेक मिसळलेल्या वस्तूंमधून एखादी वस्तू बाजूला करायची असेल तर त्या वस्तूचं गुणवैशिष्ट्य सांगितलं जातं. त्या गुणविशेषालाच त्या वस्तूचं लक्षण असं म्हटलं जातं. समजलं लक्षण कशाला म्हणतात? उदाहरण, एक 5-50 लोक एकत्र बसले असतील आणि त्यामधून एका माणसाला बोलवायचं असेल तर आपण लहान मुलाला सांगतो, जा त्या जरा सुरेश काकांना बोलवून आणा बघूया. तर तो लहान मुलगा म्हणतो, मी काय ओळखत नाही, कोण हे सुरेश काका, त्यांना बोलवायचंय, मी त्यांना ओळखत नाही. मग आपण जरा नजर टाकतो आणि सांगतो, हे बघ ते टोपी घालून बसलेत ना, तेच आहेत, त्यांना बोलवून आण. मग येथे काय झालं? ते टोपी घालून बसलेली जी व्यक्ती आहे, कोण? श्री सुरेश जे कोणी आहेत ते, तर त्यांचं लक्षण झालं टोपी. का? कारण त्या टोपीमुळे त्या 50 लोकांमधून ते वेगळे उठून दिसू लागले आणि त्यांना त्या 50च्या गर्दीमधून वेगळं करता येणं शक्य झालं. आणि म्हणून अनेक मिसळलेल्या वस्तूंमधून एखादी वस्तू वेगळी करण्यासाठी आवश्यक असणारा त्या वस्तूचा जो गुणविशेष असतो त्यालाच त्या वस्तूचं लक्षण असे म्हणतात. परस्परे व्यतिकरे सती येनान्यत्वम लक्ष्यते तल्लक्षणम अशी लक्षणाची व्याख्या केलेली आहे न्यायशास्त्रांमध्ये. याचप्रमाणे अनेक प्रकारे व्याख्या केलेल्या आहेत. विविध वस्तू व्यावृत्ती हेतुर लक्षणम
अशा प्रकारे विविध वस्तूंमध्ये मिसळलेल्या वस्तूंमधून एखादी वस्तू व्यावृत्त करण्यासाठी, वेगळी करण्यासाठी जो हेतू उपयोगी पडतो त्याला लक्षण म्हणतात. अशा प्रकारे सुद्धा लक्षण सांगितलेलं आहे. तर येथे जीवाचं लक्षण आहे ज्ञान, आणि म्हणून या ज्ञानालाच खूप महत्व जैन परंपरेमध्ये दिलेलं आहे. आणि खरोखर ज्ञानाचा महिमा केवळ धार्मिक गोष्टींमध्येच आहे असं नाही, लौकिक कार्यांमध्ये सुद्धा ज्ञानालाच महत्व आहे. म्हणतात ना, विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यम कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. ही ओळ तुम्ही नेहमी ऐकली असेल, विद्वान सर्वत्र पूज्यते. का म्हटलं जातं असं? कारण राजेपणा, सत्ता, शक्ती आणि विद्वत्ता, सुभाषितकार म्हणतो नैव तुल्यम कदाचन, यांची कधी तुलना करू नये, यांची कधी तुलना होतच नाही. का होत नाही? कारण स्वदेशे पूज्यते राजा, राजाला तर त्याच्या देशामध्येच किंमत असते. राजा तर त्याच्या प्रजाजनांकडून पूजला जातो. दुसऱ्या राज्याच्या, ज्यांचा राजा दुसराच आहे, ते लोक या राजाची पूजा का करतील, या राजाला किंमत का देतील? तर देणार नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, राजाला महत्व त्याच्या राज्यापुरतच राहतं, परंतु विद्वान व्यक्तीला बाकी किंवा बुद्धिमान व्यक्तीला बाकी सर्वत्र मान मिळतो. विद्वानांचा सर्वत्र आदर सत्कार केला जातो, त्यांची सर्वत्र प्रशंसा केली जाते. आणि म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते. ज्ञानाचं महत्व फार अलौकिक आहे. आणि म्हणून हे ज्ञान एवढं अलौकिकतेला का प्राप्त झालं? आज फार महत्वाची गोष्ट सांगतो. ज्ञान सर्व समाधानकारक आहे. ज्ञान सर्व समाधानकारक आहे, तर अज्ञान सर्व दुःखांची खाण आहे. ज्ञान सर्व समाधानकारक आहे, तर अज्ञान सर्व दुःखांची खाण आहे. कारण या ज्ञानाद्वारे सर्व सुखे हात जोडून उभी राहतात. ज्ञानाद्वारेच सर्व प्रश्नांचा निपटारा होतो. बोला, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीद्वारे होत नाही. कोणतीही समस्या आली तर त्या समस्येचं निदान करून, त्या समस्येवरती उतार म्हणून, त्या समस्येवरती उपाय म्हणून सर्वप्रथम कोणता पुरुषार्थ केला जात असेल तर तो ज्ञानाचा पुरुषार्थ केला जातो. ही समस्या आहे, ही अडचण आहे, तर आता काय करायचं? अशा प्रकारे पहिल्यांदा त्या प्रक्रियेसाठी ज्ञानाचंच अवलंबन घेतलं जातं. आणि म्हणून ज्ञानाचं महत्व अपरंपार आहे. आणि मग सांगतात की ज्ञानामुळेच जीवाचे सर्व प्रकारचे पुरुषार्थ साधले जातात. बोला, किती प्रकारचे पुरुषार्थ सांगितलेत माहितीये? पुरुषानं करण्यासारखे अर्थ, पुरुषानं साधण्यासारखे. पुरुष म्हणजे येथे पुरुष आणि स्त्री नाही, पुरुष याचा अर्थ येथे जीव, प्रत्येक जीव मात्र. तर सर्व जीव मात्रांनी करण्याजोगे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. कोणते माहितीये? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यांची चर्चा सर्वच दर्शनांमध्ये केलेली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे एकूण 4 प्रकारचे पुरुषार्थ या जीवाचे सांगितले जातात. आणि हे सर्व प्रकारचे पुरुषार्थ कोणामुळे साधले जातच असतील, कोणामुळे पूर्णतेला प्राप्त होत असतील, ते एक मात्र त्यांचं साधन ज्ञान हेच आहे. ज्ञान हे एकमात्र साधन आहे. बोला, कित्येक वेळा असं सांगितलं ना की ज्ञानामुळेच सर्व प्रश्न सुटतात. ज्ञानामुळे. बोला, त्याची कहाणी माहितीये का तुम्हाला? ज्ञान सर्व समाधानकारक आहे. त्याची एक गोष्ट सांगतो, खूप छोटा छान किस्सा आहे, मी यापूर्वी सुद्धा सांगितलाय. तर काय होतं, एक खूप मोठ्या कंपनीमध्ये काम करणारा इंजिनियर सलग 2-3 दिवस सुट्ट्या आल्या म्हणून आपल्या कुटुंबाला घेऊन पिकनिकला जात असतो. आणि कोणत्या फॅक्टरीमध्ये काम करत असतो, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असतो? ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये. कार्स, गाड्या तयार करण्याच्या कारखान्यामध्ये काम करणारा खूप मोठा इंजिनियर तो एक आपल्या फॅमिलीला घेऊन पिकनिकला जात असतो. आणि पिकनिकला जात असताना डेस्टिनेशन, जागा अशी निवडलेली असते की जिथे त्रास होऊ नये, निवांतपणा मिळावा, थोडंसं आउटसाईडला जंगलासारखा भाग आहे त्या ठिकाणी पिकनिकला जात असतात. आणि काय होतं ठाऊक आहे? ज्या रस्त्यावरून जात असतात त्या बाजूला नदी वाहत असते. खूप छान नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेत घेत सगळं कुटुंब पिकनिकसाठी जात असतं. कुठेही घाई गडबड नाही, गर्दी नाही, इमारती नाहीत, सिमेंटचं जंगल नाही. तर अशा प्रकारच्या नैसर्गिक आनंदाचा, नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेत ते पुढे जात असतात. आणि अचानक काय होतं, तर त्या गाडीला छोटासा अपघात घडतो.
काल्पनिक उदाहरण आहे. आणि त्यामध्ये त्या गाडीला अपघात घडल्यामुळं कसं काय कोण जाणे, त्या चाकाचे, त्याचं जे चाक असतं ना, त्या चाकाची स्थिती बिघडते, लेवल बिघडते आणि त्याचे जे 4 नटबोल्ट असतात ना, ज्याच्यामुळे चाक बसलेलं असतं, ते तुटतात, ते खाली पडतात आणि घरंगळत जाऊन त्या नदीत पडतात आणि चाक सुट्ट पडतं. आता काय करायचं? आता जवळपास कोणती मदत नाही, कोणतं साधन नाही. आता ते चाक तर पडलेलं आहे निखळून, आता पुढे कसं जाणार? कोणाला काही हानी वगैरे होत नाही, दुखापत होत नाही, पण प्रवास बाकी थांबतो. आता हा काय करायचं म्हणून डोक्याला हात लावून बसतो. अन्य कोणती साधनं उपलब्ध नसतात त्याच्याकडं. मग अशा वेळी काय करायचं? दुसरा टायर उपलब्ध आहे पण नटबोल्ट नाही येत ना, मग काय करायचं? 1 तास जातो असाच. काय करायचं? आजूबाजूला कोणतं वाहन येतं का याची तो तपासणी करत असतो. पण त्याच वेळेला एक गुराखी त्या बाजूने जात असतो आणि मग तो विचारतो, काय झालं, का थांबला आहात? तो, तुला काय करायचं, तू जा ना, तुझ्यापेक्षा जास्त मला माहितीये. तर तो म्हणतो, नाही सांगा तरी काय झालं. तर अशा प्रकारे ही अडचण आलेली आहे, आमचा प्रवास थांबलाय आणि आता कसं करायचं? तर तो अनपढ, अनाडी, निरक्षर असा गुराखी त्या पूर्ण ह्याची चक्कर घालतो, त्याला एक प्रदक्षिणा घालतो कारला आणि म्हणतो की एक उपाय होऊ शकतो. अरे तू मला काय उपाय सांगणार, मी तर इंजिनियर आहे. तर तो सांगतो, एक उपाय आहे, एक काम करा म्हणतो, बाकीची 3 चाकं तर धडधाकट दिसतायत, 3 चाकांचं एक नटबोल्ट काढा आणि 4थ्या चाकाला लावा आणि जरा स्लो, जरा मंद गतीनं पुढेपर्यंत जा आणि आपलं काम करून घ्या. पुढच्या एखाद्या सर्व्हिस स्टेशन मध्ये जाऊन व्यवस्थित तुमची गाडी सुधारून घ्या. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हे कशामुळे होऊ शकलं? कोणत्याही समस्येवरती उपाय काय आहे? उपाय एक मात्र ज्ञान करणे हाच आहे. ज्ञानाचाच उपाय आहे, अन्य कोणता उपाय नाही. मग तुम्ही म्हणाल नाही बाकी सगळं केलं पाहिजे, परिश्रम पण पाहिजेत, लक्षात का, मेहनत पण पाहिजे, चारित्र्य पण पाहिजे. ते सगळं नंतर. मेहनत का करायची, कशी करायची, कुठं करायची, किती करायची याची पहिल्यांदा अक्कल असली पाहिजे. अक्कलच नसेल, बुद्धीच नसेल तर ती ढोर मेहनत होते, त्याचा काही फायदा होत नाही. आणि म्हणून येथे म्हणतात की ज्ञान हे सर्व समाधानकारक आहे. ज्ञान हे सर्व समस्यांवरती उपाय स्वरूप आहे. आणि म्हणून कोणतीही अडचण आली तर सगळ्यात पहिल्यांदा पुरुषार्थ ज्ञानामध्ये केला जातो की या समस्येचा परिहार करायचा कसा. आणखी एक वाक्य सांगितलं होतं, ज्ञान सर्व समाधानकारक आहे आणि अज्ञान सर्व दुःखांचं मूळ आहे. अज्ञान सर्व दुःखांचं मूळ कसं आहे? तर त्या संदर्भात सुद्धा एक छान गोष्ट सांगितली जाते, तुम्ही ऐकली असेल की एका तान्हुल्या बाळाला पाळण्यामध्ये ठेवून आई पाणी आणण्यासाठी जाते आणि डोक्यावरती हंडा ठेवून ती परत येत असते. तर त्यावेळी तिने एक मुंगूस पाळलेलं असतं आणि ते मुंगूस त्या बाळाचं रक्षण करत असतं. ऐकले का गोष्ट? आणि मग जेव्हा ती हंडा घेऊन येते तेव्हा त्या दरवाजावरती ते मुंगूस उभं असतं आणि त्याच्या तोंडाला सगळीकडे रक्त माखलेलं असतं. आणि मग ती आई बघते आणि ती म्हणते, अरे हे काय झालं, ज्याला रक्षणासाठी म्हणून ठेवलं होतं त्या मुंगसानेच माझ्या बाळाच्या गळ्याचा घोट घेतला आणि त्याला मारून टाकलं. तिच्या मनामध्ये फार मोठी अमंगळ झालेल्याची खात्री पटते. ती त्या डोक्यावरचा हंडा त्या मुंगसावरती टाकते आणि आत जाऊन धावत पळत बघते तर काय, आत तान्हुला बाळ छान झोपलेला असतो, बाजूला एक साप बाकी मरून पडलेला असतो. काय घडलेलं असणार की तो साप त्या खोलीमध्ये आल्यानंतर त्या सापाने त्या बाळाला कुठेतरी दंश करू नये म्हणून या मुंगसाने त्याच्याशी लढत दिलेली असते आणि जीवाच्या करारावरती त्या सापाला मारून आता मालकीण माझी मला बक्षीस देणार या आशेनं ते दरवाजावर येऊन उभारलेलं मुंगूस, त्याला बक्षीस काय मिळतं? पाण्याने भरलेला हंडा. मग ती बाहेर येऊन पाहते तर वेळ बाकी खूप निघून गेलेली असते आणि ते मुंगूस तेथे जीवित नसतं. बोला आता काय करावं म्हणजे ते मुंगूस परत येईल किंवा त्याचा जीव परत येईल? काही करता येणं शक्य आहे का? अंगारे धुपारे यज्ञ याग विधी पूजा काही करता येईल का? नाही करता येणार. मग काय झालं? ही अडचण का निर्माण झाली? अशा प्रकारचा दुर्व्यवहार का घडला? कारण एक मात्र अज्ञान. की काय झालं आहे
हे जाणून न घेता जी प्रतिक्रिया दिली गेली त्यामुळे अशा प्रकारचं हे विपरीत कार्य घडलं. मग येथे सांगतात अशाच प्रकारे सर्व दुःखांचं मूळ एक मात्र अज्ञान आहे. आजपर्यंत आम्ही स्व आणि पराचं ज्ञान करून घेतलं नाही, 7 तत्वांचं ज्ञान करून घेतलं नाही, त्यांची श्रद्धा केली नाही. याचंच फळ म्हणून आमचा हा अनादिकाळचा संसार सुरू आहे. आणि म्हणून येथे सांगतात की बाबा रे, ज्ञानाद्वारेच सर्व प्रकारचे पुरुषार्थ सिद्ध होतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे सर्व प्रकारचे पुरुषार्थ. धर्म पुरुषार्थ म्हणजे सुखाचा मार्गरूप धर्म. अर्थ म्हणजे पैसे कमवणं. बोला, पैसे कमवण्याचा मार्ग देखील काय आहे? जो जितका चतुर जास्त, ज्याची बुद्धी जितकी जास्त, ज्याचं ज्ञान जास्त, तो तेवढाच काय करतो? पैसे अधिक मिळवतो. काम सर्व प्रकारच्या विषयांचा उपभोग घेणं, वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं, वेगवेगळ्या पदार्थांचा उपभोग घेणं, ते हा जो आहे हे सुद्धा ज्ञानाद्वारेच घडतं. आणि शेवटचा मोक्ष हा तर साक्षात ज्ञानाचाच भाग आहे, ज्ञानमय मार्ग आहे. आणि म्हणून सांगतात 4ही पुरुषार्थांची प्राप्ती केवळ ज्ञानाद्वारे घडते आणि ज्ञानाच्या अभावामध्ये एकही पुरुषार्थ सिद्ध होत नाही. आणि म्हणूनच महनीय लोक जे महापुरुष आहेत ते कदापि ज्ञानाचा त्याग करीत नाहीत. ज्ञानेन पुंसाम सकलार्थ सिद्धिर ज्ञानाधृते काचन नार्थ सिद्धिः ज्ञानस्य मत्वेति गुणान् कदाचित् ज्ञानं न मुंचन्ति महानुभावाः. किती सुंदर सुभाषित सांगितलेली आहेत की खरोखर ज्ञानाद्वारेच जीवाचं कल्याण होऊ शकतं. ज्ञानाद्वारेच जीवाला सर्व प्रकारच्या पुरुषार्थांची प्राप्ती होते. ज्ञानाशिवाय जीवाचं कोणतंच कल्याण घडत नाही. आणि ज्ञानाचा हा एक फार महत्वाचा गुण जाणून ज्ञानाद्वारेच सर्व यश प्राप्त होतं. ह्या ज्ञानाचा गुण जाणून महानुभाव, महापुरुष कधीही ज्ञानाचा त्याग करीत नाहीत, ज्ञानार्जन करणं कधीही सोडत नाहीत. आणि म्हणून या ज्ञानार्जनाचं महत्व अपरंपार आहे. आणि म्हणून येथे सांगतात की हे ज्ञान फार अलौकिक आहे, खूप सुंदर आहे. पण काय सांगायचं, केवळ ज्ञान महत्वाचं नाही आहे, ज्ञानाचं सम्यक असणं फार महत्वाचं आहे. काय सांगितलं? ज्ञान तर सगळ्यांकडेच आहे. बोला, ज्ञानाने रहित असा एखादा जीव दाखवा. काय चॅलेंज आहे? चॅलेंज आहे, जीव दाखवा असा की ज्याच्यामध्ये ज्ञान नाही. असा एखादा जीव आहे का? नाही. कारण ज्ञान हे जीवाचं लक्षण आहे. ज्ञानामध्ये कुठून कुठून भरलेलं आहे ज्ञान. कमी असेल, जास्त असेल, हो, कमी असेल, जास्त असेल, परंतु ज्ञानाशिवाय कोणताही जीव नाही. निगोदिया एकेंद्रिय जीव जरी घेतला तरी त्याला अक्षराच्या अनंताव्या भागा इतकं ज्ञान हे असतंच. म्हणजे ज्ञानाने रहित असा कोणताही जीव नाही. बडे पंडितजी इतकं सुंदर वाक्य सांगतात, सुनीताताई इतकं सुंदर वाक्य सांगतात, हर एक आत्मा में ज्ञान है, हर एक आत्मा में ज्ञान है, किंतु धन्य है वे आत्मा जिनके ज्ञान में आत्मा है. काय सांगितलं? हर एक आत्मा में ज्ञान है, हर एक आत्मा में ज्ञान है, लेकिन धन्य है वे जिनके ज्ञान में आत्मा है. बडे पंडित जी म्हणजे ब्रह्मचारी रवींद्र कुमार जी अमायनवाले, तर यांचे हे खूप सुंदर वाक्य सांगतात. तर त्यांच्या वचनांमध्ये एक सुंदर वचन येतं, ओहो, प्रत्येक आत्म्यामध्ये ज्ञान आहे, प्रत्येक आत्म्यामध्ये ज्ञान आहे, परंतु धन्य तर ते आहेत ज्यांच्या ज्ञानामध्ये आत्मा आहे. आता मी याचा अर्थ नाही सांगणार बरं का, हे आपलं आपण समजून घ्यायचं आणि त्याचा आस्वाद घ्यायचा. लक्षात आलं का? बस बस बस, ते तुम्ही जितक्या वेळा म्हणाल तेवढा तुम्हाला त्याचा अर्थ समजेल आणि खूप आनंद येईल. तर अशा प्रकारे ज्यांच्या ज्ञानामध्ये आत्मा हा विषय बनला, ज्यांच्या ज्ञानामध्ये आत्म्याचा स्वाद आला, खऱ्या अर्थानं ते धन्य आहेत. जीवामध्ये ज्ञान असणं ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, परंतु ज्ञानामध्ये आत्मा झळकणं ही फार महत्वाची, आश्चर्याची, आनंदाची, परम उत्कर्षाची बाब आहे. तर अशा प्रकारे येथे आता ज्ञानापासून सम्यक ज्ञानाकडे कसं वळायचं याचा पुरुषार्थ या गाथेमध्ये सांगत आहेत. आमच्याकडे ज्ञान तर आहे, भरपूर ज्ञान आहे, पाहिजे असणारं पण आहे, नको असणारं जास्त आहे,
मग या ज्ञानाचं आता सम्यक ज्ञानामध्ये कन्व्हर्जन कसं करायचं, सम्यक ज्ञानामध्ये ते कसं बदलायचं, त्याची चर्चा करतात. तर पहिला विशेष सांगतात, संशय, विमोह आणि विभ्रम या दोषांनी ते ज्ञान रहित असलं पाहिजे, रहित असलं पाहिजे. मग संशय कशाला म्हणतात, विमोह कशाला म्हणतात आणि विभ्रम कशाला म्हणतात, पूर्वी चर्चा केली आहे, थोडक्यातच सांगतो. संशय कशाला म्हणतात, दोन भिन्न भिन्न विपरीत कोटींना स्पर्श करणाऱ्या ज्ञानाला संशय ज्ञान असे म्हणतात. दोन भिन्न भिन्न विपरीत कोटींना, कोटी म्हणजे टोक, टोकांना स्पर्श करणाऱ्या ज्ञानाला संशय ज्ञान असे म्हणतात. संशय कशाला म्हणतात सांगा बघूया. आम्ही संध्याकाळच्या वेळी कुठे तर चाललेलो असतो आणि समोर आम्हाला काहीतरी दिसतं आणि दिसल्यानंतर आम्हाला सहजच मनामध्ये शंका येते, हे समोर दिसतंय, अर्धवट तिन्ही सांजेची वेळ असल्यामुळे थोडा प्रकाश आहे, थोडा अंधार आहे, तिन्ही म्हणजे संधी प्रकाश आहे, स्पष्ट दिसत नाहीये. त्यावेळेला आमच्या मनामध्ये शंका येते, हे समोर दिसतंय ते झाड आहे की मनुष्य आहे, झाड आहे की मनुष्य आहे. आता हा झाला संशय. संजयजी, हा संशय काय आहे, का आहे, कारण याच्यामध्ये कुठल्याही एका बाजूला ज्ञान झुकलेलं नाहीये. झाड आहे की मनुष्य आहे, झाड आहे की मनुष्य आहे. दोन भिन्न भिन्न कोटींना, दोन भिन्न भिन्न टोकांना स्पर्श करणारं ज्ञान आहे. एकदा या टोकाला स्पर्श करतं, एकदा इकडे येतं, एकदा इकडे जातं, एकदा तिकडे जातं. अशा प्रकारे भिन्न भिन्न कोटींना स्पर्श करणाऱ्या ज्ञानाला संशय ज्ञान असे म्हणतात. इतकं सुंदर उदाहरण दिलंय आचार्यांनी. समुद्राच्या किनारी रेतीवरती, वाळूवरती फिरत असताना अचानक काहीतरी चमकल्यासारखं झालं. चमकल्यासारखं झाल्यानंतर मनामध्ये शंका आली की हा शिंपला आहे की चांदी आहे, हा शिंपला आहे की चांदी आहे. अशा प्रकारे शिंपला आणि चांदी या दोन्ही कोटींना क्रमाक्रमाने स्पर्श करणाऱ्या ज्ञानाला संशय ज्ञान असे म्हणतात. हा संशय ज्ञान, मग आम्हाला तर शिंपला पण दिसलेला नाही आहे आणि आम्हाला काय माणूस आणि झाड पण दिसलेलं नाहीये, मग संशय ज्ञान कशाला म्हणणार. खरोखर हे दररोज 8 ते 9 सांगतात त्याप्रमाणे मी आत्मा आहे की शरीर आहे, खरोखर सुख आत्म्यामध्ये आहे की परपदार्थांमध्ये आहे, खरोखर इंद्रियांच्या विषयभोगामध्ये सुख आहे का इंद्रियांच्या विषयभोगांचा त्याग करण्यामध्ये सुख आहे, खरोखर संसारात सुख आहे की मोक्षात सुख आहे, खरोखर हिंसा करून धर्म होतो की अहिंसा करून धर्म होतो, खरोखर या विश्वात मी एकटाच, माझ्यासाठी म्हणून मी एकटाच आहे का हे सगळे कुटुंबीय खरोखर माझे आहेत. अशा प्रकारे जे शंकारूप ज्ञान असतं या ज्ञानाला संशय ज्ञान असे म्हणतात. समज में आया. याच्या उलट, याच्या थोडासा वेगळा असतो तो विमोह. संशय, विमोह, विमोहाचं दुसरं नाव आहे विपर्यय. विपर्यय कशाला म्हणतात, ऐका, खूप छान चर्चा आहे. विपर्यय कशाला म्हणतात, तर जी वस्तू आहे त्या वस्तूच्या विरुद्ध कोटीला जे ज्ञान स्पर्श करतं त्याचं नाव विपर्यय ज्ञान आहे, म्हणजे विमोह ज्ञान आहे. विमोह म्हणजे जे आहे त्याच्या उलट जाणायचं. उदाहरणार्थ, आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो होतो, समोर झाड होतं परंतु आम्हाला व्यवस्थित दिसलं नाही आणि मग आम्ही म्हणालो की तो मनुष्य आहे, तो माणूस आहे. मग येथे काय झालं, होतं झाड, आम्ही मानलं मनुष्य, म्हणजे विपरीत जाणलं, उलट जाणलं, जशी वस्तू आहे त्याच्या उलट जाणलं. याचं नाव आहे विपर्यय, याचं नाव आहे विमोह. समुद्रकिनारी जात असताना आम्हाला शिंपला दिसला होता, पण आम्ही मानलं काय की ही चांदी आहे, ही तर चांदी आहे. मग होता शिंपला, आम्ही जाणली चांदी, म्हणजे उलट जाणलं. याचं नाव आहे विमोह ज्ञान, याचं नाव आहे विपरीत ज्ञान, याचं नाव आहे विपर्यय नावाचं ज्ञान. समजलं? ठीक आहे. आता संशय आणि विपर्ययामध्ये काय फरक आहे, कुणी सांगू शकेल का? संशयामध्ये 2 कोटींना स्पर्श करणारं ज्ञान आहे आणि विपर्ययामध्ये एकाच कोटीला स्पर्श करणारं ज्ञान आहे, पण ते विपरीत आहे, उलट आहे, जसं नाही तसं जाणणार आहे. फरक लक्षात आला? खूप महत्वाचा फरक आहे हा.
लक्षात आलं? मग आपण कसं विपरीत ज्ञान करतो? शरीर म्हणजेच मी, हा विपर्यय झाला. मी शरीर आहे की आत्मा आहे? संशय ज्ञान. तृप्तीताई समजतंय का? मी शरीर आहे की आत्मा आहे? संशय ज्ञान. नाही, मी शरीरच आहे. विपर्यय, विपरीत ज्ञान म्हणजे विमोह ज्ञान. ज्ञान तर झालं, एका कोटीला स्पर्श पण केला, पण चुकीच्या कोटीला केला, म्हणून त्याचं नाव विपर्यय किंवा विमोह. हिंसा करूनच धर्म होतो, हिंसा केल्याने धर्म होतो. विमोह ज्ञान, विमोह ज्ञान कारण उलट जाणलेला आहे. इंद्रिय सुखांचा जेवढा जास्त भोग घेईन तेवढा मी सुखी होईन, याचं नाव विमोह ज्ञान. हे सगळे कुटुंबीय माझेच आहेत, सगळे परपदार्थ माझेच आहेत, याचं नाव विमोह ज्ञान, विपरीत ज्ञान. ठीक आहे? म्हणजे थोडक्यात आता आपण जे संशय ज्ञानाचा प्रकार बघितला होता, त्याच्यामधल्याच विपरीत कोटीला स्पर्श करणारं जे ज्ञान असेल त्या ज्ञानाचं नाव आहे विमोह ज्ञान, त्याचं नाव आहे विपरीत ज्ञान. ठीक आहे? आणि तिसरा शेवटचा प्रकार आहे विभ्रम, विभ्रम ज्ञान. त्याचंच नाव आहे अनध्यवसाय, अनध्यवसाय, अनध्यवसाय. खूप छान आहे बरं का त्याचं स्वरूप. काय आहे त्याचं स्वरूप? तर ते म्हणतात जाणण्याची इच्छा नसणाऱ्या उदासीन ज्ञानाला विभ्रम ज्ञान म्हणतात. म्हणजे जाणण्याचा पुरुषार्थ नाहीये, जाणण्याचा उद्यम नाहीये, अशा प्रकारचं पण एक ज्ञान असतं की ज्याच्यामध्ये जाणण्याची उत्सुकता नाहीये, अशा प्रकारचं उदासीन ज्ञान. याला उदाहरण काय देता येईल? कधीतरी आपल्याला अनवाणी पायांनी रस्त्यावरून जाण्याचा जर प्रसंग आला तर त्या रस्त्यावरून जात असताना अनेक छोटे छोटे पदार्थ आपल्या पायाला स्पर्श करीत असतात. छोटे छोटे खडक, खडे, वाळू, माती, थोडासा थंड स्पर्श, थोडासा गरम स्पर्श, कदाचित तिथं गवत वगैरे उगवलं असेल तर ते अनेक पदार्थ आपल्या पायाला स्पर्श करायचा. गवतावरून चालायचं नसतं आपण, पण जर कोणी एखाद्या व्यक्ती जात असेल तर त्याला अशा प्रकारचे अनेक स्पर्श तळपायाला होत असतात. मग तो प्रत्येक वेळेला खाली वाकून पाहत नाही, प्रत्येक वेळेला आपल्या पायाला कशाचा स्पर्श होतोय बघत नाही, झप 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 पावलं टाकत तो पुढे निघून जातो. तर अशा वेळेला आपल्या पायांना कशा कशाचा स्पर्श होतोय हे जाणून घेण्याची इच्छा न करता, असू दे असेल काहीतरी, असू दे असेल काहीतरी, अशा प्रकारे की काहीतरी असेल, अशा प्रकारे जे ज्ञान जाणण्याचा उद्यम करीत नाही, उदासीन राहतं, त्याच ज्ञानाला विभ्रम ज्ञान किंवा अनध्यवसाय रूप ज्ञान असे म्हणतात. आणि हे तीनही ज्ञानाचे दोष आहेत. संशय निर्णय नाहीये, संशय रूप आहे, तो सुद्धा दोष आहे. उलट जाणणं हा सुद्धा दोष आहे. आणि काही जाणण्याची इच्छाच नाही, काही जाणण्याचा पुरुषार्थच नाही, हा सुद्धा काय आहे? एक प्रकारे दोषच आहे. आणि मग सम्यक ज्ञान या तीन दोषांनी सहित असेल की रहित असेल? तर रहित असणार. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे जे सम्यक ज्ञान आहे, जे निर्मळ ज्ञान आहे, जे निर्दोष ज्ञान आहे, जे निष्कलंक ज्ञान आहे, ते संशय, विमोह आणि विभ्रम या तीन दोषांपासून रहित असतं. सम्यक दर्शनाचा पहिला विशेष आज आपण पाहिला, संशय, विपर्यय आणि अनध्यवसाय. संशय, विमोह आणि विभ्रम या तीन प्रकारच्या दोषांनी रहित असं सम्यक ज्ञान असतं. या तीन दोषांपैकी, दोष तर दोषच असतात बरं का, त्यामध्ये काही चांगलं वाईट नसतं, परंतु त्यातल्या त्यात या तीन दोषांमधला खतरनाक दोष कोणता असेल, या तीन दोषांमधला सर्वात वाईट कोणता दोष असेल, तर अगदी बरोबर, सगळेजण खूप छान सांगतायत. जरूर जरूर या संबंधी आपण विचार करावा. ज्यांना ठाऊक आहे त्यांनी त्याच्या संबंधी विचार करावा, ज्यांना ठाऊक नाही त्यांनी शोधण्याचा प्रयत्न करावा. जरूर जरूर आपण याची चर्चा यथासमय करूया. आजचा वेळ पूर्ण होतोय. ज्ञानाचं असं हे अलौकिक स्वरूप पाहून, ज्ञानाचं हे स्वरूप, अलौकिक स्वरूप जाणून आपण सुद्धा स्वज्ञानामध्ये रमण्याचा प्रयत्न करावा, या मंगल भावनेने ओम नमः.